हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर हा लोणावळा खंडाळा घाट आहे. कसा आहे ते नक्की सांगा. खूप छान घाट आहे, कारण खूप लोक इकडं फिरण्यासाठी येतात ह्या घाटामध्ये. कारण सुट्ट्यामध्ये छान वाटतं, तसं म्हणलं तर पावसाळ्यात तर खूप छान वाटतं ह्या घाटामध्ये. याच्या पुढं लोणावळा आहे आणि खूप गर्दी पण राहते ह्या घाटामध्ये, कारण खूप वाहनं वगैरे असतात. 2 व्हीलर 4 व्हीलर म्हणजे सगळेच वाहनं ह्या रोडनी येतात. हायवेला एवढे काय नाही, हायवे एक्सप्रेस असल्यामुळे तिकडं दुसरे वाहनं राहतात. ह्या रोडला वेगळे म्हणजे आपली 4 चाकी वगैरे वाहनं छोटे मोठे येतात. फिरण्यासाठी लोक आलेले असते ना, त्यामुळं. तर बघा हे घाट कसला भारी आहे. खूप भीती तर वाटत होती, पण काय करणार, कारण हे बघा खंडाळा घाट आहे. कसा हा, खूप ट्रॅफिक असते. बघा किती मोठा डोंगर वगैरे आहे. मुंबईकडे जाताना हा घाट लागतो. याच्या पुढे लोणावळा घाट आहे. हा, खूप पब्लिक फिरण्यासाठी येतात इकडे. जसं आहे घाट फिरायला होतं ते घाटामध्ये. हे बघा खूप चढ आहे, खूप मोठा घाट आहे. खालना हायवे, हे एक्सप्रेस हायवे आहे पलीकडे जाणारा. पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतं. हे लोणावळा घाट आहे का? हे बघा लोणावळा घाट आला. हे लोणावळ्यामध्ये दृश्य आहे. पावसाळ्यात तर खूप छान वाटतं. चालू झालं लोणावळा. बघा किती पब्लिक फिरण्यासाठी आलेली आहे. वाव, मग फोन घ्यायचं पाहिजे. तर मी लोणावळा घाटामध्ये फोटोशूट करत होते. ते मला बोलत होते इकडे बघ इकडे बघ. मी म्हटलं हो ठीक आहे चालेल. मग आम्ही तिथे फोटो काढले. मी त्यांना सांगत होते, अहो उभा कॅमेरा करू नका, आडवा कॅमेरा करा म्हणजे व्हिडिओ पूर्ण दिसेल. खूप मज्जा आली, कारण इथे खूप माकडं पण आहेत. पुढं मी दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये माकडं.
कारण काही पण घेत होते, खात होते ते माकडं, हातामध्ये ठेवत नव्हते, लगेच घ्यायचे हातामधले. खूप खड्डे हे म्हणत होते अगं इकडे. मी म्हटलं नको, ते खाली मी पडल्यानंतर काहीतरी व्हायचं म्हटलं. खूप मोठं असं दरी असल्यासारखे आहे ना, त्यामुळे मी खूप घाबरत होते. हे बघा घाट खूप मस्त आहे बरं का, लोणावळा घाट. म्हणजे मी फर्स्ट टाईम, खूप वेळेस गेले पण मी फर्स्ट टाईम तिथे घाटामध्ये थांबलेले. कारण मी म्हणजे मी ह्याच्यानं ट्रॅव्हल्सनं 4 व्हीलरनं जायचं, पण आम्ही कधी थांबत नव्हतो. फर्स्ट टाईम मी 2 व्हीलरवर गेले, त्यामुळे मी थांबले होते. तर खूप मज्जा, म्हणजे छान वाटलं. असं पावसाळ्यात तर याच्यापेक्षा छान वाटणार, कारण खूप पब्लिक आलं होतं तिथे फिरण्यासाठी. आणि शनिवार रविवार सुट्ट्या असल्यामुळं पब्लिक तर खूप येणार झालं. आम्ही इथं थांबलो होतो खाण्यासाठी. एक आईस्क्रीम 50 रुपयाला होती छोटीशी, ते आपण खातो ना गोळा बनवून, ते आईस्क्रीम 50 रुपयाला होते. ते आम्ही घेतली, खाल्ली. मग आम्ही मस्त फोटो वगैरे काढले. मग सांगा कसं आहे लोणावळा घाट. नक्की तुम्ही पण लोणावळा घाटामध्ये फिरण्यासाठी या, खरंच खूप छान आहे. इथे माकड कणीस खात होतं, मी शूट करत होते. मला खूप भीती वाटते, तरी पण मी म्हटलं ठीक आहे. पण छान होते ते, असं नाही की घाबरण्यासारखे, मस्त होते माकड. खूप म्हणजे सगळे हेच होतं. इथं आम्ही बसलो होतो खाण्यासाठी. हे बघा पूर्ण हे म्हणजे 6च्या नंतरचं वातावरण आहे. खूप म्हणजे लाईटिंग, हे सगळे वाहनं, म्हणजे घाट आहे, घाटामध्ये हे सगळी लाईन आहे. त्या म्हणजे ट्रॅफिक भरपूर झालेली असते. हायवे आहे ना हा, मग त्या हायवेला हे सगळे वाहनं वगैरे थांबलेले आहेत. म्हणजे ट्रॅफिक असल्यामुळं ते पूर्ण असे वाहनं एक लाईट लागलेत, त्यामुळं तसे दिसत आहेत. पूर्ण असा घाट एवढा मोठा आहे ना, आपण जिकडे बघेल तिकडे आपल्याला घाटच दिसणार आहे. मी शूट करत होते, कारण 6-6:30 झाले असतील, त्या दरम्यान हा शूट केलेला आहे. तर बघा संध्याकाळचं म्हणजे 6च्या नंतरचं दृश्य किती भारी वाटतं वातावरण. खूप मजा आली. परत आम्ही लगेच म्हटलं उशीर झाला, चला जाऊत. मग आम्ही परत निघलो. हे बघा म्हणजे वळायचं आहे, त्यामुळे ट्रॅफिक वगैरे खूप राहते. कसं रात्रीचं म्हणते ना, काही तेवढे दिसत नाही रात्रीचं. वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे दुकानं म्हणजे टाकलेले आहे तिथं लोकांनी, काही पण भेटतात. थंडी नाही, थंडीचं पण खाऊ शकतात ना, असं नाही की उन्हाळ्यातच खाते. आपण थंडीचं पण खातो, असं आहे का उन्हाळ्यातच खाल्ले हळू चुकून झालं माझ्याकडनं. आपण ते हे बघा ऊन खाण्यासाठी बघा किती गर्दी आहे बघा. हा, दुसऱ्या वेळेस आल्यानंतर इथं थांबतो. हा, अंधार झाला ना आता, ट्रॅफिक पण खूप राहते ना आता नाईटचे.
पुढे स्कूल आहे, गाडी हळू चालवावी. लवकर यावं लागते, लवकर आल्यानंतर मस्त एन्जॉय होते. गाडी बघा स्कूल आहे. हा आपला टाइम जरा थोडा लेट झाला, जाऊ दे तरी पण मस्त झालं. पुणे मुंबई हायवे आहे. हे छोटा हायवे आहे, दुसरा मोठा हायवे आहे. तिकडे एक्सप्रेस वाहनं जातात. ह्या हायवेने आपले म्हणजे हे इकडे खूप घाट आहे, त्याच्यामुळे इकडे एवढी ट्रॅफिक राहत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. हे आम्ही लोणावळा घाटामध्ये फोटोशूट केलेले आहेत, तर ते फोटो कसे शूट झाले ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर ओके बाय. तर चला पुढल्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.